महायोगपीठे तटे भीमरथ्यां वनं पुण्डरीकाय गातुं मणिन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगा कुरु प्रथम मन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा।
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त. थोडासा विको कमी. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने या साधू संतांच्या वाणीला सूर्याची प्रखरता, अग्नीची दिव्यता, आईची वात्सल्यता, चंद्राची शीतलता अशी उपमा प्राप्त झालेली आहे. असे संतमान्य, देवमान्य आणि जगतमान्य श्री संत तुकाराम महाराज. घरात नाही दान, पोटात नाही अन्न, गावात नाही मान, पण चित्तात समाधान श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज. घरात गळक ताट, फुटका माठ, मोडकी ताट, पण शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट असे असणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला अभंग निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि तो असा: अखिल कोटी ब्रह्मांड नायक आरण करुणवरुणालय निखिल हे भक्तवंछा कल्पतरू जगदादा रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने, श्री संत ठाकूरबुवांच्या कृपाशीर्वादाने, श्री संत मोतीराम महाराजांच्या कृपाशीर्वादाने, श्री संत मारोतराव महाराजांच्या कृपाशीर्वादाने आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीत गाथा पारायण सोहळा. मला आनंद वाटला महाराज, तुमच्या गावामध्ये गाथ्याचं पारायण सोहळा चालू आहे. आता जो पर्वकाळ चालू आहे ना महाराज, महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, साधकांचे मायबाप, योग्यांचे माऊली, साधक हृदय श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधी सोहळ्याला महाराज 700 वर्ष पूर्ण झाली बरं का. श्री काय महाराज सांगा ना. गेल्या वर्षी मला वाटतं मी प्रयागराजून आलो होतो, लय धावपळीत होतो महाराज. 1000 किलोमीटरचा प्रवास करून आलो. लाल बरं आमच्या तरुण मंडळीला माहिती आहे महाराज, लाल सुरूप डोळे झाले होते महाराज. थांबण्याची परिस्थिती सुद्धा नव्हती, पण तुमच्या प्रेमासाठी बघा लाल डोळे असून सुद्धा कीर्तन केलं. लाल डोळे जर एरवी दुसऱ्या पॅन्ट शर्टवाल्यानं घातलं असतं लोक म्हणले असते आहे की नाही. लोक म्हणले बाबा प्रयागराजला गेलेले आहे की नाही. आणि तेच प्रेम की काय महाराज पुन्हा मला या गावामध्ये सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. आमचे श्री हरिभक्तपरायण बालासाहेब महाराज बोबडे आणि श्री हरिभक्तपरायण आमचे अंगद भाऊ काळे बरं का. या दोघांच्या प्रेमस्नेहातून गावकऱ्यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आलेली सेवा आणि या सगळ्याला घेऊन चालणारे आमचे श्री हरिभक्तपरायण छोटा पाकिट बडा काय धमाका काय आदरणीय आमचे गणेश महाराज, गणेश वादन करी बरं का. असं आमचे शिष्टीमाले दादा, काही प्रॉब्लेम व्हायला का तुम्हाला सिस्टीमला? आता झालं ना ओके. असं सिस्टीमवाले चांगली मदत आहे. गेल्या वर्षी तुम्हीच होते ना दादा. वा वा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. दोन्ही कॅमेऱ्यावालेला धन्यवाद बरं का. सिस्टीमवाले बसलेल्या महिला मंडळ, पुरुष मंडळ. आता काय थंडी नाही, काय नाही का थंडी आहे. राम 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 राम. नाही तुम्ही उठीत नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आलात आनंद आहे, नाही आलात अति आनंद आहे. विठाला चोपदार सगळे बाबा. आणखी सांगतो आमची नचिकेत असे सगळे आता सगळ्यांची ओळखेत बरं का महाराज. सगळ्यांसाठी एकच प्रमाण म्हणतो तुकोबारायांचं महाराज, एक एकाते काय वर्णू अपार आहे बरं का. सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत बरं का भाऊ. कुणाचं नाव राहिलं असेल तरी कीर्तन झाल्यावर तुमचं नाव बसून घंटाभर जप करतो. विठाला अभंग 4 चरणाचा माझ्याकडे लक्ष द्या बरं का. आपल्याकडे वेळ 1 तास आहे, म्हणजे 1 तासामध्ये अभंगाचा विचार करायचा आहे. आणि 1 तासामध्ये तुकोबारांनी सांगितलेला काय सांगायचं आहे आपल्याला? रामकिसन महाराज विचार सांगायचा आहे बरं का. काही कळो न कळो लोकांनी कीर्तन संपल्यानंतर कळलं नसलं तरी लोकांनी विचार करावं काय सांगितलेलं. लोकांनी कीर्तन झाल्यावर विचार करावं काय सांगितले बाबा, काहीच कळलं नाही. आणि सांगितल्यानंतर अशा काही गोष्टी लक्षात ठेवा की त्याच्यावर सुद्धा त्यांनी विचार करावा. विठाला कसं आहे महाराज,
आपलं जीवन विचारावर चाललंय महाराज. आता एवढे मोठे हार आणले आणि एवढे पैसे खर्च करून भाऊ तुम्हाला सांगतो नवनाथ भाऊ, एवढे मोठे हार आणले, मला बक्कळ रुतायलेत महाराज, जड व्हायलेत, पण मी विचार केला एवढ्या पैशाचा हार आणलाय, लगेच काढता कामा. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे का? मग मी काय केला, विचार केला. कीर्तन आलेल्या लोकांनी विचार केला पाहिजे महाराज, काय की महाराजांचं कीर्तन चालू आहे, महाराजांनी अभंग विचार ह्या घेतलाय, महाराज अभंगावर विचारपूर्वक बोललेत का? चुकलं माझं? हे विषय माहित आहे. महिला मंडळ सगळ्यांनी कीर्तन असं सगळ्यांनी आता सगळ्यांनी विचार लक्षपूर्वक असा ऐकायला पाहिजे की खरंच महाराजांचा विचार आपल्याला पटतोय का? कारण विचार पटायला हा विचार महाराज सांगत नाही, सांगणारा मी आहे, पण ज्यांचा अभंग आहे ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत. महाराज एक लक्षात ठेवा, तुकोबारायांचा एक एक अभंग आज आपल्या जीवनामध्ये लागू होतोय. देवा बघा, तुम्ही गाथा वाचणारे महाराज आहे, तुम्ही खरं सांगा गाथापर्यंत तुम्ही ऐकताय. अरे आपल्या जीवनातल्या संसारातलं संसार कसा करावा आणि परमार्थ कसा करावा याचं अगदी तंतोतंत उदाहरण आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये दिसून येईल महाराज तुम्हाला. म्हणून मला रामकिशन महाराज म्हणले, बघा महाराज, वेद आम्हाला माहित नाही बरं का, वेद काय, वेदात आम्हाला माहित नाही, वेद घेण्याची अनुमती आम्हाला नाही बरं का, आम्ही ब्राह्मण नाही आहेत महाराज, पण वेदाचा अर्थ मात्र आमच्या तुकोबारायांनी गाथ्यामध्ये आम्हाला सांगितलं. वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाची साधिला, तोमाची शरण जावे, निजचा नाम घ्यावे. वेद अनंत बोलिला, वेद तुकाची साधिला, तोमाची शरण जावे, वेद अनंत बोलला महाराज, पण वेदाचा अर्थ मात्र एवढाच निघाला. प्रमाण लय फिटे महाराजाच्या बंगाला बरं का, एवढाच निघाला की काय करा विठोबाशी. आज काय सारासार विचार करा उठाउटी, विठोबाची विठ्ठल. हो महाराज, उग 5व्या दिवशी कीर्तनाला आले आणि तुम्ही आम्हाला सांगितलं करा विचार, म्हणून आम्ही काय रिकामे? खरं सांगा, कोण रिकाय महाराज आजच्या कलियुगामध्ये? एवढे जर कीर्तनकारांना दीपक महाराज एवढे हार घालून सांगितले म्हणून दीपक महाराजाचा काय मोठेपणा आहे का काय? होय महाराज, लय हार घालून सांगितले म्हणून तुम्हाला वाटते महाराज लोक? हार घालण्यामध्ये एक सुद्धा गंमत आहे महाराज. काय गंमत आहे? वाकावं लागतं तेव्हा गळ्यात हार पडते खाली. मान खाली केल्याबरोबर काय पडते गळ्यात? म्हणजे वाकल्याशिवाय हार गळ्यात पडत. शब्द आहे बघा ना, ह्याला काय म्हणतात? काय तरुण मंडळ? आणि जिंकल्यावर घालतो आपण, बरोबर आहे ना भाऊ? जिंकल्यावर आपण घालतो, पण याचं नाव हार आहे का? कारण हे घालण्यासाठी अगोदर त्याच्या पुढे काय करावं लागते? हा विचार आपण कधी केला? वाकावं लागते महाराज. अच्छा अभंग महाराज विचार सांगताय तुम्ही. आजपर्यंत कीर्तनकार सांगत आले, किती कीर्तनकाराने डोकं महाराज असे किती कीर्तनकार गेले असतील महाराज सांगून सांगून. मी सांगू आपली एक सांगू, ऐका ऐका. भारतामध्ये महाराष्ट्र असं राज्य आहे महाराज. एकूण किती राज्य आहेत महाराज? एकूण किती राज्य आहेत बरोबर? 36 का 29? 29 तेलंगणा सकट का? तेलंगणा एक वाढलं, तेलंगणा सकट दादा म्हणतात 36. आपल्या 29 माफ करा, किती राज्य आहेत? 29 राज्य आहेत आपल्या भारत देशामध्ये. पण एवढा विचार करा महाराज, 29 राज्य असताना सुद्धा आपल्या राज्याला महाराष्ट्र असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? महाराष्ट्र. आणखी सांगू या महाराष्ट्राची किंमत महाराज. महाराष्ट्र क्षेत्रफळानं दुसऱ्या राज्यापेक्षा मोठा नाही महाराज, लोकसंख्येनेही मोठा नाही, तरी याला महाराष्ट्र म्हटलं का जाते? त्याचं कारण सांगतो महाराज. या महाराष्ट्रामध्ये असे संत लाभले, ठाकूरबुवा सारखे संत लाभले, माऊली ज्ञानोबा सारखी संजीवन समाधी आहे. अरे सदैव वैकुंठ गमनाला जाणारे आमचे जगद्गुरु तुकोबारा या महाराष्ट्रामध्ये झाले. पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नामदेव महाराज आमच्या महाराष्ट्रामध्ये झाले. श्री संत नाथ महाराज आमच्या महाराष्ट्रामध्ये झाले. एवढंच नाही, देव एवढं भुलला महाराज, एवढं भुलला, मथुरेहून महाराज 28 युगापासून आमच्या पंढरपूरमध्ये येऊन उभा टाकला. हे आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे. अजून किती सांगू? या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर संभाजी महाराज झाले, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले, या महाराष्ट्रामध्ये महाराज सांगतो मोडलेल्या तोडलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जन्म घेतला महाराज. ही महाराष्ट्री भूमी आहे महाराज. वाजवा टाळ्या. याचा अभिमान पाहिजे महाराज. किती शूरवीर झाले महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये.
आणि एक विशेष सांगू, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र संतांची भूमी, आणि त्यातल्या त्यात परभणी जिल्हा महाराज संतांची भूमी आहे महाराज. परभणी जिल्हा नुसती भूमी नाही, अरे परभणी जिल्हा संतांची खान आहे, खान. पवित्र ते कुळ वा वा. पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. क्या बात आहे, वा कारभारी. पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. येथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यात झाला नारायण, कर्म धर्म त्यात झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अरे महाराज, पवित्र ते कुळ आणि पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास. खरं महाराज, किती आपण भाग्यवान आहेत, किती पुण्यवान आहेत. खरं सांगा, ठाकूर बुवांचं जर आपल्या आयुष्यामध्ये येणं झालं नसतं बाबा, मोतीराम महाराजांचं जर आपल्या आयुष्यामध्ये येणं झालं नसतं बाबा, मारोतराव महाराजांचं जर आपल्या आयुष्यामध्ये येणं झालं नसतं, तर खरं सांगा, असे एवढे भव्य दिव्य सप्ते झाले असते का? यांनी उद्धार केला महाराज. आपला विचार करा, आपण हा विचार केला पाहिजे रोज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावरती महाराज, आणि त्या उपकाराची जाणीव, त्यांची परंपरा म्हणून आजही मोठ्या दिमागामध्ये सोहळे साजरे चालू आहेत महाराज. विठ्ठल संपला माझा विषय. एवढे संत होऊन गेले, इथून माझा विषय सुरू झाला होता, तरीही समाज सुधारला नाही. मोठे कीर्तनकार नेहमी सांगतात बघा, ऐका, कीर्तनानं समाज सुधरत नाही, तमाशानं बिघडत नाही महाराज. काय म्हणणं आहे तुमचं? हे दोन्ही एवढं सत्य आहे ना महाराज. खरं सांगतो, कीर्तनाने जर समाज सुधारला असता तर लोक बिघडले नसते बरं का, आणि तमाशाने जर लोक बिघडले असते तर अशी कीर्तनात येऊन बसून सुधारले नसते. विठाला जीवनामध्ये विचार करा, जीवनामध्ये समतोल आहे देवा. गाडी जर 2 टायरची असेल, एक टायर पंक्चर झालं तर दुसरं टायर चालत नाही देवा. दोन्ही टायर मध्ये हवा तेवढीच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही म्हणता देवानं मला किती दुःख दिलं राजा, एवढं दुःख देवानं द्यावं का? एक लक्षात ठेवा, देव दुःखही देतो आणि देव सुखही देतो महाराज. लक्षात ठेवा, असं कुणाला झाले का नुसतं जीवनामध्ये दुःख 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 नाही महाराज, आणि असं कुणाला झाले का सुख 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 नाही महाराज. दोन्हींचाही समतोल असेल, ऐका, जीवनामध्ये परमार्थामध्ये जर दोन्हीचाही समतोल असेल तर संसार चांगला होतो, आणि परमार्थामध्ये सुद्धा, परमार्थामध्ये अर्धा परमार्थ आणि अर्ध समतोल तुमचा जर संसाराकडे असेल तर संसार नीट होतो आणि परमार्थही नीट होतो. म्हणजे दोन्हीकडे राहा, परमार्थही राहा आणि संसारातही राहा, पण असून महाराज दोन्हीचा समतोल बिघडू देऊ नका. कारण संसारी असावे, आसोनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा राहायचं. हा माणसानं विचार करायचा. महाराज तुम्ही सांगताय प्रत्येक कीर्तनकार येणार संसारच नाही, असंच बायकोच असं. अरे सगळ्याला माहित आहे ते राजा. टेल मी समथिंग आय डोंट नो. सगळ्याला माहित आहे महाराज, संसार दुःखमूळ आहे, सगळ्यालाच माहित आहे. संसार दुःखमूळ आहे म्हणूनच कुठंतरी सुखाच्या विचारामध्ये लोक कीर्तनाला आलेत महाराज. तुम्हाला खरं सांगतो,
पण माणसानं संसारामध्ये हाही विचार करायचा की बाबा आपण संसार करत असताना कुठंतरी आपल्या हातून सप्त्यामध्ये अन्नदानाची पंगत घडली पाहिजे, कुठंतरी ज्ञानदान श्रवण केलं पाहिजे, कुठंतरी कीर्तन चालू आहे त्या मंडपामध्ये जर पंक्ती उठल्या तर पंक्ती उठल्यानंतर झाडून काढण्याचं आपण कार्य केलं पाहिजे. काही ना काही आपला संसार करत असताना थोडा तरी जीवनामध्ये परमार्थ करावा. का? कारण काहीतरी जीवना बघा असं कुठं प्रमाण नाही बुवा, मी सांगून जाईल, माझा अधिकार लहान आहे महाराज, दत्ता महाराज, असं कुठं प्रमाण नाही गाथ्यामध्ये की ब्रह्मचर्य राहूनच परमार्थ करावा, बरं का? असं कुठं गाथ्यामध्ये प्रमाण आढळून आलं नाही. खरं सांगू का महाराज, आमचे जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी किती संसार नेटका केला हो. आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी संसार केला, आमच्या नामदेव महाराजांनी संसार केला, अगदी निळोबारायांपर्यंत संसार केला महाराज. पण संसारात असून सुद्धा ते असं गुढून बसले नाहीत. आलिप्ता कमळ जळी जैसे, वा वा वा, आलिप्ता कमळ जळी जैसे, आलिप्ता कमळ जळी जैसे, आलिप्ता कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळा, आलिप्ता कमळ सत्यवादी करी संसार आलिप्त सत्यवादी करी संसार सुफळ कसा, अलिप्त कमळ जडी जैसे. पाण्यामध्ये कमळ राहते पण पाण्यात त्याचा काही कॉन्टॅक्ट नसते महाराज. पाण्याचं कसं असते, वर असते, गुरफुटून बतत नाही. तोही माणसानं विचार केला पाहिजे. संपलं महाराज. तुम्ही सांगताय विचार करा, इथं कुणीही बिना फायद्याचं संसारामध्ये प्रवृत्त होत नाही. प्रत्येक माणसाकडे बघा महाराज, प्रत्येक माणसाकडे बघा बाबा, बिना फायद्याचं कुणीही कुठेही जात नाही, कोणतं काम करीत नाही. मी म्हणत नाही, तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे ना महाराज, लाभाची आसुसे पुढे चाली म्हणा आणि धनाचा कृपणा लोभ जैसा. प्रत्येक जण पैशाच्या पाठीमाग लागलाय बिनकामी. महाराज आम्ही तुमचं ऐका उग, विचार करा, विचार सदा विचारे तस्मात जगत जीव परात म्हण. काय त्याचा फायदा काय होणार आहे महाराज? विचार करतो आम्ही, उग फुकटचा विचार करावून त्याच्यामध्ये वेळ घालाव, बरोबर आहे? वेळ, त्याचा फायदा काय? तर संप्रदायामध्ये विचाराचे काही फायदे आलेले आहेत महाराज. तुम्ही फक्त माझ्याकडे ह म्हणत जा, बरं का? तुम्ही असं करायचं, इकडे बघा माझ्याकडे, कसं कसं असं, म्हणजे मला कळलं, तुम्हाला समजायला. समजायला झाले तरी कसं करायचं, असं. तुम्ही असं केले तर बरोबर टाइमला कीर्तन सोडतो, बरोबर आहे नाही? मला आतापासून ठरवायचं, बरोबर आहे का? बरोबर आहे का? विचाराचा पहिला फायदा आहे महाराज लाभ. लक्षात ठेवा, विचाराचा पहिला फायदा आहे लाभ. विचाराचा दुसरा फायदा आहे मायेतून सुटका. विचाराचा तिसरा फायदा आहे अहंकारातून सुटका, बरं का? बरं. आणि विचाराचा महाराज त्याच्यातला पहिला फायदा तुम्हाला सांगतो. असे बरेच फायदे आहेत, मला तर मला कडे वेळ नाही तेवढं विश्लेषण करायला जातं महाराज, बरं का? चला चला धावत्या वेगामध्ये स्पर्श करून सांगतो. पहिला फायदा आहे महाराज विचाराचा लाभ. काय बोला, लाभ कळते का सगळ्याला? मुनाफा, मुनाफा, मुनाफा कळते का? सोपा शब्द करून सांगतो, नफा. नफा कळते का? अजून त्याच्याहून सोपा सांगतो, कोण आहे त्याला काय म्हणते ते फायदा झाल्यावर त्याला मराठी गावरान शब्द नफ्याला म्हणतात म्हणून तोटा लावा चुना. विठाला विठाला हो, लाभ आहे महाराज. मला खरं सांगा, फायदा उग कसं बी. आता व्यापारी कोण आहे याच्यामध्ये? व्यापारी कोणी नाही. व्यापारी कोण आहे याच्यामध्ये? व्यापारी मामा. कशाचा व्यापार? बैलाचा. हा थांबा, हसू नका, थांबा, ऐका. 30,000चा बैल तुम्ही 40,000ला घेता का? कायला घ्यायचं? काय गरज आहे? बरोबर आहे ना बाबा, कशाला घ्यायचं गरज आहे? 30,000चं बैल तुम्हाला मुनाफा भेटाव 4,000, 26,000ला तुम्हाला परवडेल, बरोबर? काय हे विचार करून घेतलं तर त्यातनं पुढे काय होते? फायदा. उगा 30,000चं बैल घेतलं 40ला आणि विकलं 20ला, फायदा का तोटा? हा, फायदा. तुम्हाला खरं सांगतो, लोक फायद्याशिवाय प्रवृत्त होतच नाही. म्हणजे एका गावामध्ये मतदान झालं, देवा मतदान कळते का? मतदान
मतदान हो कोणी बी आलं की झेंडा येऊन येऊन आणि भाऊ शिवाय कोणताही पक्ष लोक एवढी एवढे झाले त्या मतामध्ये कोणाचाही तुम्हाला खरं सांगतो महाराज पक्ष निघाला की कार्यकर्ता हजर कार्यकर्त्याची इथं काही कमी नाही. एक सांगतो तुम्हाला माझा विषय काय चालू होता कुठे गेलाय फायद्याचा विषय चालू होता. तुम्हाला सांगतो एका गावामध्ये काय झालं मतदान झालं. मतदान झाल्यानंतर एक जण असा शाई लावून हाताला आला. आता ते शाई पुसायचे येडो यालेत भाऊ आपल्याला काही माहित नाही बरं का. शाई असा घेऊन आला हाताला. मी म्हणलं केलं का मतदान ते म्हणलं केलं ना महाराज हे काय बघा म्हणलं शाई काय म्हणलं कोणी हाताला राहते डाव्या हाताला ज्या हाताने आलं त्या हाताने कळलं नाही वाटायला तुम्हाला सांगतो त्याला. मी म्हणलं शाही हे बघा म्हणलं महाराज. मी म्हणलं कुणाला मतदान केलं तुमच्या गावातलं नाही विचारित बाबा तुम्ही नका सांगू नाही सांगत नाही कोणी कुणाला मतदान केलं. मी म्हणलं गुलाबाला केलं या पुरच नाव काय का मोगऱ्याला केलं म्हणजे ह्या पक्षाला केलं ह्या उमेदवाराला केलं का त्या पक्ष उमेदवाराला केलं. ते म्हणला महाराज आपण कोणत्याच पक्षाला मतदान केलं नाही म्हणला. आपण कोणत्याच पक्षाला केलं नाही म्हणला. आपण मतदान केलं म्हणला नोटाला. कुणाला बघा दोन्हीपैकी जर कोणता जर आपल्याला उमेदवार पसंत नसेल तर काय करते महाराज माणसानं आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये त्या ईव्हीएम मशीनवरती की नोटा म्हणायचं ऑप्शन आहे म्हणजे यापैकी कोणीही नाही. महिला मंडळ बघता की नाही तुम्हाला घरीच सांगितलं राहते बाब 3 नंबरचं बटन दाबायचं बघ. महिला मंडळ खरंच महाराज महिला मंडळ काय बघत नाहीत महाराज त्याला घरूनच सांगितलेलं राहते माय आपले माय बटन दाबणे येणे. तुम्हाला माहिती आहे का नाही नोटा म्हणजे कोणतंच कुणीही नाही. मी म्हणलं का तुला कुणीही उमेदवार पसंत नाही का कोणताच उमेदवार पसंत नाही तुला महाराज तसं नाही म्हणला. उमेदवार पसंत असं नाही म्हणला. रात्री 12 पर्यंत नोटा येत होत्या म्हणला गावात आणि सकाळी एकदम नोटा बंद झाल्या म्हणला. मग सकाळी आल्या तर येत्याल म्हणून नोटाचं बटन दाबलं म्हणला. का कारण प्रत्येक जण लाभाच्या कुठे महाराज दिशेनं चाललंय दिशेनं. पण लक्षात घ्या लाभ कुणाला होतो बरोबर कितीला आहेस तू अभ्यास केलेला पोरगा पहिला नंबर येते का अभ्यास न केलेल्या पोराचा नंबर येते पहिला. अभ्यास केलेल्या पोराचा नंबर किती येते आणि अभ्यास न केलेल्या पोराचा पहिलाच येते महाराज. अभ्यास केलेल्या पोराचा नंबर वरून पहिला येते आणि अभ्यास न केलेल्या पोराचा नंबर खालून पहिला येते. का पदरामध्ये लाभ आहे पण विचार केल्यानंतर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे भिड खोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे पोटी तुका म्हणे भिड खोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे तुका म्हणे भीड खोटी आणि लाभ विचाराची पोटी म्हणजे विचाराचा पहिला फायदा काय बोला काय बरोबर भाऊ काय सांगतोस तुला तुम्ही सांगितले पुढे काय बोला काय टेन्शन नाही बोला कोणाबरोबर बोलत लग्न ठरल्या जाऊन कुठे बी कुसून पहिला फायदा बाबा काय लाभ. दुसरा फायदा आहे अहंकारातून सुटका. हा विचारोनी अहंकार सांडीजे ज्ञानोबा सांगतात मग असतीच वस्तू होईजे. किती फायदे झाले 2. अहंकार बघा शहाणा माणूस कधीच अहंकार करीत तुमच्या लक्षात येते का बावटच करतात महाराज अहंकार. तुम्हाला शहाणा माणूस अहंकार करीत नाही महाराज. ते म्हणतात बघा उथळ पाण्याला खळखळाट ज्याच्याकडे लई नोट आहेत ना महाराज भरून ते अजिबात दाखवत नाही महाराज. चिल्लरच लई वाजत आहे खळखुळ खळखुळ. खरं सांगतो महाराज तुम्हाला बरोबर आहे का नाही. तुम्ही आज मी तुम्हाला एक सांगतो जीवनामध्ये खरा त्रास आता मी ना बोलत होतो बघा जीवनामध्ये त्रास खरं सांगा चांगल्या माणसाला होते का वाईट माणसाला होते बा. जीवनामध्ये पहिल्यापासून आहे महाराज वाईट माणसालाच त्रास होते महाराज. चांगल्या माणसालाच
त्रास होते. वाईटाच्या कुणी नादाला लागत नाही. नगरे बुवा तिले वाईट आहे, तिले वंगळ आहे म्हणजे ही भाषा आहे का तुमच्याकडे? तिले वंगळ आहे, त्याच्या नादाला लागू नको. पूर्वीपासून चालत आलेला आहे महाराज. अहंकार, चांगला माणूस कधीच अहंकार जीवनामध्ये करत नाही. पण विचार केला, विचारपूर्वक वागणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये अहंकार नाही. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा, मायेतून सुटका होते, तैसे सत असत ना होई. जे विचाराचे नामनस आहे, ऐसिया परिची आहे, अनादि म्हणती. माया 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 कळते का? माया माया सांगतो तुम्हाला एका थोडक्यामध्ये, गाथ्यामध्येच आहे बघा तुकोबाऱ्यांच्या माया. माया सांगतो तुम्हाला. एक बाई काय झाली, एक बाई आता बाहेरचं सांगायची गरज नाही तुम्हाला, सांगतो म्हणून भाऊ. गाथ्यामध्ये लय भांडवल बरं का. एक बाई निघाली पंढरपूरला. कुठं? बरेच 2-3 आपली जाता महाराजसारखी बाई, चल पंढरपूरला, चल पंढरपूरला. नाही महाराज पुढच्या वर्षी, नाही महाराज पुढच्या वर्षी. एकदाचा योग आला, बाई निघाली महाराज पंढरपूरला. घर असं पारापासून होतं 100-200 मीटर. तिथून बाई आली. बाई म्हणली, असं दिंडी निघाली महाराज पंढरपूरला. दिंडी आली पाराच्या पुढं आणि भजनाला म्हणली, तुम्ही भजनाचा ठेका धरला महाराज. शरण शरण हनुमंता. ती म्हणली तुम्ही अभंग म्हणा, मी घरी जाऊन येते. बाई काय म्हणली, अभंग म्हणा, मी घरी जाऊन येते. आणि घरी घेऊन जाऊन त्या सुनबाईला म्हणाले, ऐक सुनबाई, ऐक परिसे गे सुनेबाई, नको वेचू दूध दही. हे बघ, मी चाललो पंढरपूरला, आणि पंढरपूरला गेल्यावर लोक कसंही दूध उचलीचील, देशील कुणाला, दह्यामध्ये करशील असा टवकरा टवकर. निघाली कुठं आणि मन कुठं गुतले? दुधा. हे बघ म्हणली, माझे हातीचा कलवडू वाचून गेले आपण गोड, मज वाचून नको फोडू. कलवड म्हणजे कळतं का तुम्हाला? कलवड काय म्हणले? हुडवा. भागा भागानुसार शब्द आहे महाराज. आम्हाला करवड कळत नाही महाराज. हेंगा हे जमलं का? काही भागामध्ये कलवड म्हणतात, काही भागामध्ये गौऱ्या ठेवायचं म्हणतात, काही भागामध्ये काय हुडवा. आमच्याकडे येड्याला म्हणतात हे हुडवा नाही का, हिंडाला असं हुडवा नाही मला. भागा भागानुसार काय महाराज फरक आहे. तुमच्याकडे बायकोला काय म्हणतात? तुमचं लग्न झाले का नाही? एकदा बरं महाराज इनेकरी नाही बरं, इनेकऱ्यानं हाणली. इनेकऱ्याला म्हणलो होतो गेल्या वर्षी तुझं लग्न होईल, झालं का नाही? हा बाबा मी काय पुढच्या वर्षी ऐका ऐका, मी काय नारळ देत नाही बरं, कारण 900 जरी का कन्यापुत्र होती. हा मी काही नारळ बिरळ देत नाही बरं. नाहीतर आता इथून म्हणल्यावर काय महाराजाचा शब्दात ताकद आहे. गेल्या वर्षी प्रयागराजून आलं आणि चौघाचे लग्न. उग मला फोन कर चाल बरं का. भागा भागानुसार शब्द आहे ना महाराज, आहे का नाही? इकडे तुमच्या बायकोला काय म्हणतात? आता काय म्हणते त्या बारक्याला विचारायला हाय का? आता त्याच्या मामाला असली तर सांगल ती. बायको म्हणतात ना, काय म्हणतात बरोबर? बायको म्हणतात. काही भागामध्ये पत्नी म्हणतात महाराज. आता लई शिकलेले तुमच्यासारखे पोरं सोरं काय म्हणतात? मिसेस म्हणतात. काय मिसेस म्हणतात. काय इंग्लिश शब्द आहे त्याला वाईफ आहे. काय वाईफ आहे. आता लई शिकलेले पिलू म्हणाले, आता मी काय करू? हो महाराज, आता मलाच कळणार नेमकं शेळीचं पिलू आहे का कुत्रीचं आहे. खरं सांगतो महाराज, आपण आपली संस्कृती सोडून नक्कीच बाजूला चाललोय महाराज. आपली संस्कृती नाही ना महाराज. अरे आपण आपली संस्कृती विसरली नाही पाहिजे, हा विचार केला पाहिजे महाराज. हे विचार कामाचा आजच्या कीर्तनामध्ये देवा बरं का. अरे काय संस्कृती आहे आपली, डोक्यावरचा पदर खाली नाही राहिला पाहिजे आपली संस्कृती. अरे बाईच्या आजही बघा महाराज, जुन्या बाया एवढं कुंकू भरून ठेवतात महाराज. आजही जुन्या बाया महाराज. ही काय संस्कृती आहे? कपाळाला आपला हिंदू आहेत ना आपण, आपल्या कपाळाला महाराज टिळा असला पाहिजे. ही आपली काय संस्कृती आहे. अरे ज्या टिळ्यासाठी छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनी स्वतःच्या शरीराचा एक एक भाग कापला या हिंदू धर्म टिकवण्यासाठी महाराज. त्या संस्कृतीमधले आपण आहेत दादा. बघा त्या संस्कृतीमधले आपण आहेत मायबाप. म्हणून आपल्या लेकराला लईच पबजी बिबजी हे शिकवण्यापेक्षा पाश्चात्य संस्कृती आहे महाराज बरं का. खरं सांगा महाराज, लेकरू रडल्यावर महिला मंडळ तुम्ही
एक विचार सांगतो तुम्हाला, बाळ जर रडू लागलं तर त्याच्या हातामध्ये तुम्ही काय देता? गाथा ज्ञानेश्वरी? हा, टिंकल टिंकल टिकल टार. महाराज खोटा आहे, खोटा आहे महाराज. ही काळाची गरज आहे महाराज. हा विचार सांगणं काळाची गरज आहे नवनाथ भाऊ. आपण ते देत नाही महाराज. ही सगळी ती मोटू ने खाना खाया पतलू गाव को गया. अजून सांगू महाराज, तुम्हाला लेकराला दाखवायचेच ना बरं का, तर आता एक कार्टूनची मालिका येईल महाराज, दाखवायचीच ना, लेकर ऐकत नाहीत ना. श्री जगन्नाथ म्हणून एक कार्टूनची मालिका आता झाली बघा प्रसिद्ध, ती दाखवा महाराज. जगन्नाथ चक्का नयन आहे की नाही, किती गोड आहे महाराज. प्रभू जगन्नाथाच्या महाराज किती त्यांच्या कथा आहेत त्यांच्या. तसं सांगा, दुसऱ्याची संस्कृती नको. कारण का, आज त्यांना जर आपण हरिपाठ शिकवला, आज जर आपल्या मुलाला आपण गाथा शिकवला, आपली संस्कृती शिकवली, आज शिकवला गाथा, तर म्हातारपणात ते देणार नाही. ते तुम्हीच म्हणा आता, विठ्ठल म्हणून म्हणतात बाबा तुकोबाराय सांगतात, जीवनाचं मूल्य ठरवायचं असेल, जीवनाला जर दिशा द्यायची असेल, जीवनाला जर उत्तम कलाटणी द्यायची असेल, तर एकच केलं पाहिजे, जीवनामध्ये सार काय आणि आसार काय याचा विचार केला पाहिजे. सगळ्यांनी अगदी वा. काय केलं पाहिजे? सार असार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. अगोदर सांगतो महाराज, सार आणि आसार म्हणजे नेमकं काय आणि उठा उठी का धरायचं हे सांगतो. बस संपला माझा विषय बरं का. सार म्हणजे कामाचं. आता माझ्याकडे सगळे लक्ष द्या, इकडे बघा. झालं कीर्तन, फक्त 20 मिनिटं राहिलेत, माझ्याकडे लक्ष द्या. एक लक्ष द्या. सार म्हणजे कामाचं आणि आसार म्हणजे बिनकामाचं. आणखी तुम्हाला सांगतो, शेंगचं टरफल म्हणजे आसार आणि आतला शेंगदाणा म्हणजे सार. अजून सांगतो तुम्हाला, नारळातली कवटी म्हणजे आसार आणि आतला खोबर म्हणजे आंबा. आंब्याचं कातड म्हणजे आसार आणि आंब्यातली ते रस म्हणजे पेढा. पूर्ण तसं आमच्या भगवंत पूर्ण सार आहे महाराज. आणखी ज्ञानोबा यांची ओवी सांगतो. सगळेजण शेतकरी आहेत महाराज इथं बसलेले बरं का. तुमच्याकडे तूर आहे, तुमच्याकडे सोयाबीन आहे. सगळ्यात जास्त कुणाला झाली? नाही बघा विचारू म्हणून महाराज एवढं 8 तासानं कीर्तन घेतलं त्या पंक्तीवाल्यानं. डबल हो महाराज तुम्हाला काही नाही. असंच अन्नदान करत राहा. माझं कीर्तन घ्या अथवा न घ्या, पण सप्त्यातली अन्नदानाची पंगत तुम्ही दोघंही कधी सोडू
यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज, अंगद भावासाठी आणि यांच्यासाठी. महाराज सुरुवातीपासून आहे पंगत, सुरुवातीपासून आहे पंगत. सुरुवातीपासून आमचे अंगद भाऊ दोघं पंगत सोडायची. अंगद भाऊ दिसताय बरं मला तुम्ही. हा. रामायणातला अंगद आणि राजकारणातले साहेब आमचे बालासाहेब. काय महाराज, एक प्रपंचातला खट्टगडीराव आणि एक परमार्थातला खट्टगडीराव. म्हणजे पंगत कधी सुटत जाऊ दे. आता आपलं आपण काय चालू होता, तार चालू होतं महाराज. सगळ्यांना तूर माहित आहे, तूर हातावर तुरी दिलेल्या माहित आहेत का? कोण दिल्या होत्या तुरी हातावर? काय चुकीचं बोललो सांगा, मी काय संस्कृती माहिती आहे आपल्याला सांगा, काय इतिहास माहिती आहे आपल्याला? एकाला विचारलं शाळेमध्ये, महाराज तुरी दिल्या म्हणजे काय? महाराज एकाच्या असं हातावर तुरी देणे म्हणजे, तुरी देणे शब्दाचा अर्थ काय होते महाराज? हा, फसवणे. ते म्हणला तुरी देणे म्हणजे पावशेऱ्याच्या हातावर तुरी टाकल्या, म्हणला दिल्या तुरी. तुरी नाही महाराज, तुरी म्हणजे पराक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, लक्षात ठेवा. त्या तुरीमध्ये महाराज तूर लावल्यानंतर महाराज ते तुरीची शेंग असते तुरीला. माय आता बोलत राहा तुम्ही, तुमच्या लेकरासारखं आहे, तुमच्या भावासारखं आहे, तुम्ही काळजी करू नका एकदम, बरं का. तूर आहे, तुरीमध्ये काय असतं ते, त्याला वरी काय असतं, टर्पल. आता पूर्वी, आता काय पूर्वी काय हलर नव्हते का, होते हलर. मग पूर्वी काय करायचे महाराज, तूर कशी पकवायची, कशी? तुम्हाला अनुभव नाही ना, लग्न झालं नाही अजून तुमचे. बद्द बडवायचे महाराज. आणि बडवल्यानंतर ते कशावर उभं राहायचे, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात तो शब्द? वावडी. आमच्याकडे वावडी म्हणतात, बरं का. वावडीवर उभा टाकून असं ते काय करायचे महाराज, उधळायचे. आणि उधळल्यानंतर महाराज सगळी तूर जाऊन पडायची धुऱ्याच्या कडेला, आणि सगळं कचपट कसं पडायचं महाराज, चवळ्यावर पडायचं. हो, नाही चुकलं? बरं आता सांगतो, सगळी तूर लांब पडायची आणि कचपट जवळ पडायचं. माय आता बी नाही, म्हणजे तुम्ही याचा अर्थ ऐकताय बघा. सगळं कचपट वाऱ्याच्या दिशेने लांब जायचं आणि तूर कुठं पडायची, खळ्यावर पडायची. जी खळ्यावर पडली ती सार कामाची, आणि जी उडून गेली ती आसार. ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरीतली उभी सांगतो ऐका. की भूसबीज एकवट उपनिता राहे घनवट, तेत उडे ते फलकट जाणू आले फलकट संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे फलकट काय? फलकट तो संसार येते सार भगवंत. फलकट या शब्दाचा अर्थ आहे महाराज खोट. पण गंमत अशी आहे महाराज, लोकांना खोट सुटत नाही आणि खरा देव लटके पेरूचे साच कोणाही न पचे. साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे. पेरूचे साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे. वा माऊली महाराज वा. लटिके ते रुचे साच कोणा हीन पचे. गुरु रे वैकुंठवाशी इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचे बघा. काय झालं, असं एका ठिकाणी महाराज एका गावामध्ये यात्रा भरायची, आणि त्या यात्रेमध्ये असं असायचं महाराज की ज्याला जी नकल येईल ती त्यानं काय करायची, नकल करायची. म्हणजे काही ज्याला जमतंय ते त्यानं ते करायचं. पण कसं आहे महाराज, नक्कल करायला सुद्धा काय लागते, नक्कल करायला काय लागते महाराज, अक्कल लागते महाराज. नक्कल काय होती,
प्रत्येकानं काही काही आपापल्या परीनं करून दाखवायचं. नवनाथ भाऊ, प्रत्येकानं काही नाही काही करून दाखवायचं. एकानं शिळीचा आवाज काढला महाराज. हा? मी नाही काढून दाखवणार. शिडीचा आवाज सगळ्यांना माहिती आहे, आता काढून दाखवायची गरज आहे का? दाखवावं लागते का? दाखवावं लागते का? शिळीची जाऊन मान दाबान आरडते. शिळी आरडली महाराज. त्यानं शिळीचा आरडा. लोक म्हणले वाह क्या बात आहे म्हणले. काय आवाज काढला म्हणले. हुबेहूब शेळीसारखा आवाज काढला. पण त्याच्यामध्ये एक महाराज शेळ्या वळणारा होता. ते म्हणलं अजिबात नाही म्हणला. ह्यानं शेळीचा आवाज काढला नाही. ह्याच्यापेक्षा उद्या भारी आवाज काढून दाखवतो म्हणला मी. कशाचा? शिळीचा. आता खरंच महाराज लोक म्हणले नाही नाही. पण आता शेवटी महाराज गंमत अशी, दुसऱ्या दिवशी लोक त्यापेक्षा डबल जमले महाराज. का? तरी शिळीचा आवाज काढून दाखवणार आहे. त्यानं गंमत केली महाराज. असं घोंगड पांघरून आला, असं काकामध्ये शिळीचं पिल्लू ठेवलं आणि असं सगळ्यांच्या पुढं आला. त्या बकऱ्याचं कान पिळायचं त्या शिळीचं आणि फक्त तोंडानं असं करायचा. म्हणजे तोंडानं ऍक्टिंग करायचा. आणि कान कोणाचं पिळायचा? शिळीचं. म्हणजे शेळीच्या पिल्ल्याचा आवाज बरोबर आला. थांबलेले लोक म्हणले मला, छे छे म्हणले, कालच्या सारखी ऍक्टिंग ह्याला जमली. तुम्हाला कळलं नाही? अहो काल खरं होतं खोटं होतं ते लोकांना कसं वाटलं? खरं वाटलं. आणि आज खरं होतं ते लोकांना खोटं वाटलं. विठाला का सांगितलं? कारण महाराजांनी प्रमाण दिलं, लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. असा माणसाचा जीवनामध्ये विचार असला पाहिजे महाराज. काय विचार असला पाहिजे? करा उठा उठी का अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पायगा. किंवा बालपण गेले नेनता तारुण्य दसे विषय व्यथा म्हातारपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म धरी. असंच आपलं आयुष्य जाणार आहे बरं. लहानपण खेळण्यात जाणार आहे, तरुणपण विषयामध्ये, म्हातारपण रोगामध्ये, व्याधी. मग भजनासाठी काय उरले? म्हणून उठावटी मारा. हे बीत गए दिन भजन बिना रे, बीत गए दिन भजन बिना रे. बाल अवस्था खेल गवाई जब यौवन तब मान घना रे. बीत गए दिन भजन बिना रे. म्हणून उठा उठे मानसा भजन कधी करणार. म्हणून उठा उठी माणसाने विचार केला पाहिजे. महाराज एक सांगू, माझं एक वाक्य लक्षात ठेवा महाराज, ऐका. कितीही मऊ मऊ, कितीही महागडी गादी असू द्या, कितीही मऊ मऊ गादी असू द्या, झोपीची गॅरंटी नाही. कितीही पंचपक्वानाचं जेवण राहू द्या, किती महागडं जेवण राहू द्या, पण पचण्याची गॅरंटी नाही. आणि कितीही सुंदर शरीर राहू द्या, कितीही यशीमध्ये राहू द्या, कितीही पैशामध्ये राहू द्या, टिकण्याची गॅरंटी नाही. म्हणून उठा उठी विठाला. कारण क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायाशा. काही नचले मग गडा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. राम राम स्मरा. म्हणून जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, आणि धरी हाची नेम आहरणीशी. आणि रामाचं नाव घेतल्यावर काय होते महाराज? तुका म्हणे दयाच्या चिंतने निर्शेल संसार.
चिंतने निरसेल संकट. त्याचं चिंतन केलं की येणारी आपल्यावरती संकट जातात महाराज. कुणाकुणाची संकट गेली? आमच्या मीराबाईचं संकट गेलं महाराज. मीराबाईनं महाराज विष इकडं पेलं, प्रभाव तिकडं देवावरती झाला महाराज. लक्षात येतं ना महाराज, असं कसं यांनी पेलं आणि प्रभाव कुठं झाला? तिकडं झाला. असं काही शक्य आहे का महाराज? पकवाजे असं होईल का मंडळी? असं होईल का? आज ताप आली मला, इंजेक्शन दिलं पकवाजाला आणि गुन्हा आला काय का जमत? असं होईल का? पण महाराज कसं? कारण महाराजाच्या चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. त्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा आहे महाराज. त्याच्यासाठी शक्य आहे. मीराबाई जीवन नाही तर व्यर्थ आहे महाराज. राम राम बघा. अरे भगवान परमात्मा जेव्हा वनवासामध्ये होते महाराज, सीतामयीची जेव्हा शोध घ्यायला प्रभू रामचंद्र निघाले तेव्हा प्रत्येक झाडाला आवाज द्यायचे, सीते ए सीते. झाड सुद्धा आवाज द्यायला लागली. झाडाची पानं सुद्धा ओ म्हणायची आणि पानं भजन करायला लागली. कसं सांगू तुम्हाला? सांगू. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी हात वर करा. पतित पावन रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोलो सगळ्यांनी हात. सीताराम राम राम. हळू जर म्हणलं तर लाडकी बहीण योजना बंद होईल. तुम्हाला शाप आहे माझा. हो राजा राम राम राम, सीताराम राम राम. वा वा. 2000 वाढव तुमचे. 2 हो राजा राम राम राम, सीता राम राम राम. वा वा. आता पुरुष मंडळ. राजा राम राम राम, सीता राम राम राम. ज्यांचे लग्न झाले नाही त्याचे लवकर हो. आपलं राजा राम राम राम, सीता राम राम राम. हात वर.
हातवर हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम विठोबा रखुमाई हातवर जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा टाळ्या विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळ्या वाजवा एकदा. भजण्यासकट मोकळे झाले पाहिजे महाराज. आता कीर्तन झाल्यानं वाटायला का नाही उगा रोज येऊन बसा. एखाद्याच कीर्तनकारानं म्हणलंच टाळ्या वाजवा त्याचं पुण्य त्यानं घेऊन जाणार आहे खिशात. होय महाराज का चुकलं माझं? म्हणायची गरज नाही महाराज. कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल काय माहितीये का? काय माहितीये का विठ्ठल विठ्ठल? कारण महाराज तुमच्या मुखातून नामस्मरणाचं पुण्य झालं पाहिजे. अरे नामस्मरण एवढं पुण्य कोणतं मोठं नाही देवा. एका बाईला म्हणलं म्हणा ना विठ्ठल, त्यांचं नाव आहे आमच्या. हा काय बाई बाई त्यांच्या आता नाव आहे, त्यांच्या आधी त्याचं नाव आहे. का चुकलं माझं बा? माझं नाव बरं आहे दीपक आहे, काय टेन्शन नाही बायकोला. नामस्मरणामध्ये हाय गाय करायची. अरे संकट टळलीच ना राजा प्रत्येकाची. अरे देवानं देहच कशासाठी दिलाय देवा एवढा? हे डोळे कशासाठी दिले तेवढे सुंदर? हे हात कशासाठी दिले बरं का? हे मस्तक कशासाठी दिले देवा? हा देह कशासाठी दिलाय सांगतो ऐका. हे आँख है जो शाम का दर्शन किया करे, वो शीश है जो हरिचरण को वंदन किया करे. बेकार वो मुख है जो व्यर्थ रहे बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो व्यर्थ बलिदान जीवन का भगवान के लिए किया करे. देवासाठी आपलं शरीर महाराज खर्चिलं पाहिजे. ऐसी लागी लगन लागी रे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी गोविंद कहाने लगी. आणि असं भजन केल्यावर तयाच्या चिंतने निरसेल संकट. प्रल्हादाला किती संकट आले, पण नारायण 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 संकट टळून गेली महाराज. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट.
महाराज त्याचं संकट फक्त निरसल का? नाही नाही, अरे त्याच्या कोटी कुळाचा उद्धार, अभंगाचं शेवटचं चरण. जन्मनी या कोटी तुका मरे कोटी कुळीती तुका मरे कोटी कुळीती पुरीता तुका मरे कोटी कुळीती पुरीता तुका मरे कोटी कुळीती पुनीता तुका मरे कोटी कुळीती पुनीता. वा वा. वा वा. वा चंदू महाराज. महाराज प्रल्हादाचे वडील, त्याचं नाव आहे हिरण्यकशिपू. जेव्हा नरसिंह भगवंतांनी त्याला फाडलं ना, माझ्याकडे लक्ष द्याय का रामकिशन महाराज, दत्त महाराज, फाडल्यानंतर प्रल्हादानं म्हणावं, प्रभू देवा माझ्या वडिलांकडून अपराध घडला देवा, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तुझा विरोध करायला नाही पाहिजे होता, पण देवा माझी एक तुझ्याकडे मागणं आहे देवा, माझ्या वडिलांना माफ कर. भगवान नरसिंह भगवंताचं हे वाक्य आहे महाराज. भगवान म्हणतात, अरे प्रल्हादा, फक्त मी जेव्हा तुझ्या वडिलाला हात लावला ना महाराज, फाडणं सोड, हात लावल्याबरोबर तुझ्या एका कुळाचा उद्धार झाला नाही, कोटी कुळाचा. तुका म्हणी कोटी कुळी ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाची. कीर्तन किती सुरू झालं होतं महाराज? आता किती वाजले? वाल कोरडा पडायची कशाला वाट बघता असं महाराज. वेळ झालेली. आणि विशेष म्हणजे एक सांगू का महाराज, संतोष बुवा वैद्य आमचे आणि आमचे चंद्रकांत महाराज, त्यांना उद्या चाकणला कार्यक्रम आहे, पण माझ्या कीर्तनासाठी प्रेमासाठी महाराज पुण्यावरून आले बरं का महाराज ते. आणि आता परत त्याला संध्याकाळचे काय करायचं, मला पाथरीहून गाडी घेऊन. आता आणखी एक सांगू का महाराज तुम्हाला, तुम्हाला आमच्या कीर्तनाचे किती तास दिसतात? काय महाराजाची आईस आहे, काय महाराजाची आईस आहे महाराज. 2 तासाच्या कीर्तनाला एवढं मटीन पाकिट. पण राजे हो, तुम्हाला 2 तास दिसतात, पण 2 तासाच्या पाठीमागचा आमचा 10 तासाचा प्रवास दिसत नाही महाराज तुम्हाला. अरे आमचं जीवन कसं आहे राजे हो. आता तुमच्याकडे येण्यासाठी महाराज मी दुपारी 12:30 वाजता निघालोय भाऊ, तुमच्या कशी येण्यासाठी 4.5-5 तास गाडीमध्ये दररोज बसावं लागते महाराज. नुसतं जीवन आमचं रस्त्यावर आहे महाराज. रस्त्यावर असं आहे, तुम्हाला एक सांगू, इतकं रस्त्यावर आहे ना आमचं महाराज जीवन. अरे जे परमार्थ करतोय, पण आमच्या आता हे रस्ते एवढे भारी झालेत ना महाराज, एवढे भारी झालेत ना महाराज, आमच्या सुद्धा अंगावर काटा यायला लागला. आता गाड्या कीर्तनाला रात्रीला करावं का नाही एवढे उशीर कीर्तन. आणि तुम्हाला महाराज द्यावे तेवढे धन्यवाद बरं का. 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ ठेवली म्हणून समस्त गाव चाटे पिंपळगाव यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. प्रत्येक गावगाव झालं पाहिजे महाराज. 8 ते 10 महाराज तर मला म्हणले महाराज, मी तर सांगतो तुम्हाला, पुढच्या वर्षी काय करायचं माहिती आहे, अगोदर कीर्तन नंतर पंगत. पंक्तीला मंडप भरून भला मोठा मांडव पंक्तीला, आणि कीर्तनाला 5च पांडव. महाराज असंच व्हायला ना, नका महाराज. जेवढं होईल तेवढी वेळ लवकर करा महाराज कीर्तनाची. गुरुवारी अच्युत महाराज दस्तापूरकर सांगेल, त्यांनी त्यांचा व्हिडिओ पाहिला असेल महाराज. सगळे कीर्तन तुम्हाला विनंती आहे महाराज. का सांगू का, लई लांब नाही महाराज, आपल्या महाराष्ट्रातले परभणी जिल्ह्यातले 3 हिरे आपण गमावले महाराज. त्या गोष्टीला मला वाटतं महिना झाला नाही, 1ही महिना झाला नाही महाराज. एक सांगू, 10 दिवस झाले ना महाराज, 10वं झालं बघा. त्याच्यापैकी दत्त महाराज मुडेकर ना महाराज, तो माणूस असा होता, पखवाज वाजवायचे महाराज, सगळ्यांना माहिती आहे हो. दत्त महाराज मुडेकर महाराज अनाथ मुलं सांभाळायचे, ज्याला माय नाही देवा, ज्याला बाप नाही,
कोणीच नाही. अशी मुलं माणसानं त्या महाराज फ्रीमध्ये सांभाळले दादा, फ्रीमध्ये. अनाथ मुलाचा सांभाळ करणारा आज स्वतःच्या लेकराला पोरका करून गेला महाराज. सोपी गोष्ट आहे. स्वतःचे लेकर आमच्यासारखेला महाराज डोळ्यामध्ये पाणी येते महाराज. काय असं असेल महाराज. महाराज तुम्हाला खोटं सांगित नाही. आमचे नवनाथ भाऊ श्री विठ्ठल कीर्तनवाले, आमचे श्री कीर्तनवाले, त्यांचे एकदम जवळचे मित्र होते भाऊ. त्या महाराजांच्या मुलाची अजून जावळ सुद्धा निघाली नाही महाराज. खरं सांगतो, जावळ सुद्धा निघाली नाही. त्या लेकराला कळल्यावर त्यांना कुणाला बाप म्हणावं, आणि माझा बाप काय करताना मेला म्हणावं महाराज. त्यानं कीर्तन करायला गेला आणि मेला म्हणावं का? खरं सांगा ना, किती वाईट गोष्ट आहे महाराज. परमार्थ. अरे ज्या माणसानं कधी फिरून बघितलं नाही त्यांचं घर बघा महाराज तुम्ही. लय लांब नाही बुडेकर, लय लांब नाही महाराज. पत्राचं घर आहे. परमार्थ करता करता संसाराकडे कधी पाहिलं नाही त्या माणसानं, कधी पाहिलं नाही महाराज मागं फिरून. त्या माणसाच्या घरावरती अशी वेळ यावी महाराज. खूप वाईट प्रसंग आहे, होऊ नये महाराज. पण मरणाचं वेळ, मरणाची जागा आणि अधिकारी ठरलेला आहे महाराज. नीतीच्या पुढं कुणाचं चालत नाही महाराज. पण एक सांगतो गड्या, ऐका, एक सांगतो ऐका. आपण एक वारकरी म्हणून, एक माणुसकी म्हणून सगळ्या कीर्तनकारांनी संकल्प केलाय महाराज. त्यांना फुल नाही, फुलाची पाकळी तरी त्यांनी आपल्या परीनं जेवढ्याने मदत होईल त्यांनी मदत करायची. आमचे बालवांना सूर्यगावकर, त्यांच्या स्क्रीनवरती महाराज फोनपेचा नंबर दिलेला आहे, स्कॅनर दिलेला आहे. ज्यांना टाकायचं असेल देणगी त्यांच्या परिवारासाठी टाका महाराज. एक पाऊल माणुसकीचा म्हणून, एक पाऊल संप्रदायासाठी म्हणून. आणखी कीर्तन झाल्यानंतर इथं मी बस्ती आतरणार आहे महाराज. हीच कमराची इथं आतरणार आहे. त्यांच्या परिवारासाठी नवनाथ भाऊ ती रक्कम त्यांना देतील, ज्याला जसं घडेल महाराज. कुणाचे आमचं काहीच नाही, सगळी झालेली रक्कम त्यांच्या परिवारासाठी देऊ आपण, बरं का. अशी दस्ती यात्रेने मी ज्याला जसं घडेल महाराज. आज कीर्तन झाल्यानंतर माझ्या पाया पडून मला दक्षिणा कोणी देऊ नका, बरं का. आणि द्यायची इच्छा समजा ज्याला द्यायची इच्छा बी नव्हती त्यानं खिशात हात घाला महाराज, आणि आपल्या परीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती. आणि जेवढं होईल तेवढं महाराज कीर्तनाची वेळ लवकर करण्याचा. एखादा जर लांबूनच येत असेल महाराज तर त्याला मुक्कामी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे महाराज. एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित आहे, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित आहे. आणि सगळ्यात तरुण मंडळीसाठी बघा, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द अपशब्द गेला असेल तर तो माझा दोष आहे. आणि जे काही तुम्हाला ऐकण्यासारखं असेल, खरंच काही घेण्यासारखं असेल तर ते माझे गुरुवारी श्री गुरु राऊत बाबांचा कृपाशीर्वाद, गुरुवारी रससिद्ध वक्ते नरेशजी बाबा ठाकरे यांच्या वाणीचा प्रसाद. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय एक टाळी, सगळे टाळी टाळी, एक 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 टाळी टाळी, टाळीवर हातवर करा सगळ्यांनी, तरुण मंडळ. हा, हातवर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, पुण्यश्लोक आयला होकर माता की जय, माझी जाऊ साहेब की जय. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. साठी वार झेलले आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर. प्राणपणाने लढले माऊळे भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले माऊळे भरोसा त्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.